सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने काही नाती तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने काही नाती तुटत नाही. धागे असतात जुळलेले हृदयाचे धागे असतात जुळलेले हृदयाशी आणि आपला माणूस दूर गेला म्हणून प्रेम काही अटत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेली अनेक वर्ष ज्यांनी आम्हाला घडविले असे गुरुजन वर्ग व ज्यांच्या सोबत आम्ही घडलो असे मित्र आणि मैत्रिणी. मी घरमाई प्रियंका प्रदीप आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी भावुक दिन आहे. तो म्हणजे निरोप समारंभ. मातीच्या गोळ्याला कुंभार जसा आकार देतो अगदी तसेच इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. आई वडिलांप्रमाणे शिक्षकांनी आम्हाला प्रेम दिले, प्रसंगी शिक्षाही केली आहे, पण ते सर्व आमच्या भल्यासाठीच आहे याची जाणीव आम्हाला कायमच राहिली आहे. विद्यार्थ्याला जीवनाच्या मार्गावर चालताना संस्कारांची गरज असते. ते संस्कार आपल्याला आपल्या शिक्षकांकडून मिळतात. क्लासच्या आठवणी सतत मनात येत राहतील. इथे घालवलेला प्रत्येक क्षण मनात घर करून राहील. फक्त पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्याला परिपूर्ण बनवत नाही तर जीवनात कसे वागावे याचे ज्ञान विद्यार्थ्याला असले पाहिजे. ते ज्ञान आम्हाला भेटले आहे असे मी म्हणेन. इथला प्रत्येक क्षण आम्ही आनंदात घातला. जीवनात आनंद कसा घ्यायचा हेही इथेच शिकलो. आमची सहल आणि त्या सहलीतली धमाल तर यापुढे इतर कुठल्याही प्रवासात शक्य नाही. जीवनात आनंद घेत घेत जगणं आम्ही कधी सोडलंच नाही. अगदी रस्ता क्रॉस करण्यापासून 10वी क्रॉस करेपर्यंत इथला प्रत्येक अनुभव कधीही विसरणे शक्य नाही. 3 वर्ष कसे गेले कळलेच नाही. हा प्रवास एवढ्या लवकर संपेल असे कधी वाटलेच नाही. बघता बघता हे वर्ष एका वादळाप्रमाणे निघून गेले आणि हे कधी निघून गेले हे कळलंच नाही. पण त्या वादळात एक गोष्ट कधीच जाऊ शकत नाही, त्या म्हणजे आठवणी. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे. याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए बिताए हैं. आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. गेलेले दिवस परत येऊ शकत नाही. हा वर्षानुवर्ष चालत आलेला निसर्गमय नियम आहे आणि तो बदलणं कोणाच्याही हातात नाही. निरोपाचा हा क्षण आला, मन हळवे झाले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणवले. खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते. आज जड होते मन आम्हा वेळ दुरावते. साथ दिली तुम्ही सर सुख दुःखाच्या वैनावर. कधी मार्गदर्शन तर कधी हात मध्ये तीच पुढे सर. शब्द अपुरे पडते मन गहीवरून आले. आयुष्याच्या वाटेवर मन दुःखी झाले. फक्त 10वी संपली आपल्या आठवणी अजून तशाच आहेत. म्हणूनच म्हणते वाईट मार्गाला जाऊ नका हे सरांचे बोल आहेत. खटकतीलही काहींना पण त्यात असणारी आपुलकीची भावना ज्यांना कळायची त्यांनाच कळेल. सरांनी एखादा प्रश्न विचारल्यावर कधी असं वाटायचं, कधी घाबरल्यासारखं व्हायचं, पण सरांचं एकच वाक्य, घाबरू नको, इथं काय येतंय कोणाला. सर याच्यावरून मन स्थिर व्हायचं. सर तुम्ही बोललेले शब्द कटेरीसारखे वार करत होते, पण जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते. पुढे प्रत्येक मार्गावर साथ द्यायला कोणी येईल असं नाही, तेव्हा तर एकट्याला लढायचंय. प्रयत्न करा, यश तुमचेच आहे या शब्दांनी मन प्रेरित होत होतं. जे जमेल त्यात सहभागी व्हावे, प्रत्येकावर सांगून येत नाही हे शब्द प्रत्येक वळणावर मार्ग दाखवत होते. प्रत्येक मार्गावर धन्यवाद.